या सगळ्या नैसर्गिक संकटाला तोंड देत काही शेतकरी जे आहे ते वेगवेगळे प्रयोग करत असतात। मी आता भोकरच्या भोसी गावात आहे। आपण बघतोय ही संपूर्ण 3 एकरावर जे आहे ते केसर आंब्याची बाग आहे। या पद्धतीनं जे आहे ते झाडाला आंबे लागलेत, अक्षरशः झाड जे आहे ते लगडून पडले, आंब्याचे मोठे मोठे घोस या ठिकाणी पाहायला मिळतात। खरं तर गेल्या काही वर्षापासून ते शेतकरी जे आहे ते असे वेगवेगळे प्रयोग या ठिकाणी करताना पाहायला मिळतात। आपण जर समोर बघितलं इकडं तर जणू काही चिमण्यांनी घरटे केलेत। अशा पद्धतीने जे आहे ते संपूर्ण आंब्याला जे आहे ते उन्हापासून संरक्षण मिळावं यासाठी जे आहे ते कापड लावलं चित्र पाहायला मिळतं। संपूर्ण 3 एकरवरील बाग ही अशीच आहे। गेल्या काही दिवसापासून जे आहे ते शेतकरी आपल्या शेतात वेगवेगळे प्रयोग करताना आपल्याला पाहायला मिळतात। ही संपूर्ण बाग जी आहे ते केसर आंब्याची बाग आहे। साधारणपणे व्यापाऱ्यांनी आता 250 रुपये किलोने केसर आंबा जागेवरून मागितल्याचं आहे शेतकऱ्यांनी आपल्याला सांगितलंय। मात्र एकडे हे सगळं सुरू असताना या शेतकऱ्याचा असा दावा आहे की या बागेबरोबरच आमच्या शेतात 10,000 रुपये चा एक आंबा आहे आणि त्या शेतकऱ्याशी आपण संवाद साधणार आहोत। नेमकं खरंच 10,000 रुपयाला आंबा असतो का? कधी आपण 10,000 रुपयाचा आंबा ऐकलं का? शेतकरी आपल्या सोबत आहेत आणि त्यांनी जे आहे ते केसर बागेबरोबरच इतर आंब्याची सुद्धा लागवड या ठिकाणी केल्याचे चित्र पाहायला मिळतात। आपल्या सोबत शेतकरी आहेत आणि त्यांचा दावा आहे की तो जो आंबा आता दाखवत आहे तो एका आंब्याची किंमत जी आहे ते 10,000 रुपये आहे। त्यांच्यासोबत आपण संवाद साधणार आहोत। काय सांगाल? हा आंबा आहे, तुम्ही असं सांगता की हा आंबा 10,000 रुपयाचा आहे। मी नंदकिशोर दिगंबरराव गायकवाड, मुक्काम पोस्ट भोसी, तालुका भोकर, जिल्हा नांदेडचा आहे, शेतकरी असून ज्यावेळेस मला पहिल्यांदा सुरुला मियाझाकी आंब्याबद्दल माहिती मिळाली त्यावेळेस माझा पण याच्यावर विश्वास होत नव्हता की आंबा एवढा महाग विदेशामध्ये जसं जपानला 2.5 लाख रुपयाच्या वर एक्झिबिशन मध्ये किंमत लागली होती। मग ती इतर आपल्या भारतामध्ये इतर राज्यातील शेतकऱ्यांनी याची लागवड केली, त्यांना फोनवर बोलून त्यांच्याशी जाऊन त्यांचं प्रत्यक्ष बघितल्याच्या नंतर विश्वास बसला की खरंच गड्या हा आंबा आपल्या वातावरणात आलेला आहे आणि ओपन याच्यामध्ये आलेला आहे। तर ते विचार करून मी फिलिपाईन्सहून 10 झाडं मागवली। एक झाडाची किंमत 6,500 रुपयाला मला झाड मिळाले। तर 6,006 म्हणजे 10 झाडं आणून मी लागवड केली आणि त्याच्यातून आज मला दुसऱ्या वर्षी या झाडाला फळं लागलेली आहेत। याची विक्री कशी करायची आणि या आंब्याची किंमत जी आहे ती 10,000 रुपये हे कसं ठरवलं जातं? याचं कसं आहे एकदम पोषक तत्वांनी समृद्ध असा आंबा आहे। जसं दृष्टी, त्वचा, पचनासाठी, रोगप्रतिकार शक्ती या सगळ्या पोषक तत्वामुळे या आंब्याची एक वेगळी वैशिष्ट्य आहे यांची, त्याच्यामुळे मागणी आहे। मेट्रो सिटी जसं गुरुग्राम, दिल्ली, हैदराबाद, नोएडा, बेंगलोर, पुणे, मुंबई या मेट्रो सिटीतून जास्तीत जास्त मागणी आहे। इतर राज्यातल्या शेतकऱ्यांनी ऑनलाईन एक वेबसाईटवर यांची ऍड करून त्यांनी गेल्या वर्षी त्यांचा 10,000 रुपयाला एक आंबा विकलेला आहे। तसंच मी गेल्या वर्षी माझा केशर आंबा जसा विकला तसं त्याच्यातून मार्केटिंग झाली आहे। तर यावर्षी मला बऱ्यापैकी रिस्पॉन्स आहे, लोकांची मागणी आहे आंब्यासाठी। बरं, आता साधारणपणे किती झाडं आहेत आणि या सगळ्या झाडांना किती नग आहेत आंब्याचे? जवळपास 10 झाड आहेत। 10 झाडामधल्या 5 झाडाला यावर्षी फळधारणा झालेली आहे। काही झाडाची हाईट छोटी असल्यामुळे मी फुल आलेला तोडून टाकलेला आहे। 5 झाडाला माल ठेवले आहेत। सध्या माझ्याकडे विक्रीसाठी 11 आंबे आहेत, त्याच्यासाठी जवळपास बुकिंग झाल्यासारखंच आहे। तुम्ही आंब्याची चव पाहिली का? आणि पाहिली असेल तर कशी आहे? वेगळ्या या दुसऱ्या रेग्युलर आंब्यापेक्षा वेगळी कशी आहे? जसं नॉर्मली आपला केशर आंबा जसा गोड चवीला गोड वगैरे असतो, तसा हा शुगर म्हणजे कमी असल्यामुळे थोडंसं चवीला थोडंसं सपकवानाचं आहे। मात्र पोषक तत्व जास्त असल्यामुळे आरोग्यासाठी चांगला आहे। म्हणजे मी तुम्हाला पुन्हा एकदा हे आंबा दाखवतोय। आपण जर बघितलं तर हाच तो आंबा आहे जो मियाझाकी जपानी आंबा असल्याचे या शेतकऱ्यांनी सांगितलंय आणि आंब्याची किंमत जी आहे ती तब्बल 10,000 रुपये असाही दावा त्यांनी केलाय। जवळपास 11 नग या आंब्याची त्यांच्या शेतात आहेत। केसर आंबा वेगळा आहे आणि ऑनलाईन पद्धतीच्या माध्यमानं आम्ही ते विकणार आहोत असंही त्यांनी सांगितलं।